श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली आई सोबत असते, म्हणूनच तर आपलं आयुष्य सुरळीत चालत असतं. जर का आईने साथ सोडली, मग बघा आयुष्याचा कसा खोळंबा होतो. हे मी यासाठी सांगत आहे, कारण कित्येक जणांना असं वाटतं की आपणच सर्व काही करत आहोत, देव वगैरे असं काहीच नाही. अशा आत्म्यांना मी हे सांगू इच्छिते की थोडा शांतपणे विचार करा. खरं तर विचारशक्ती पण आपल्या आईनेच आपल्याला दिली आहे, तरी पण म्हणते थोडा विचार करा. देव, शक्ती, ऊर्जा हे सगळं नसतं तर हा ब्रह्मांड व त्यामध्ये जे काही निर्माण झालं आहे, जसा मनुष्य जन्म, निसर्गाने दिलेली फळं, फुलं, आजूबाजूला असणारे जनावरं, हे सगळं उत्पन्नच झालं नसतं. ह्या सगळ्या गोष्टी कुठून निर्माण झाल्या ह्याचा खोलवर अभ्यास केला तरच काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. कृपेची सावली माझी स्वामीराज माऊली जर नसती तर हे जगच नसतं. ज्या माऊलीच्या उदरातून हे जग निर्माण झालं आहे त्याला नाकारणं म्हणजे सर्वात मोठा वेडेपणा, मी तर म्हणेन तो गुन्हाच आहे. आईची कृपा तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपण आईला स्वीकारतो, आईला आपलं मानतो, आईचा प्रत्येक निर्णय आपल्यासाठी योग्य आहे असं समजतो, तरच आपल्या आईवरची आपली निष्ठा साध्य होते. नाहीतर कितीही काहीही करा, सगळ्याचा उपयोग शून्य. तसं बघायला गेलं तर शून्यातून पण आपण निर्माण करू शकतो, पण त्यासाठी सुद्धा आपली तितकी कुवत असावी लागते. कारण काही गोष्टी आरामात मिळालेल्या असतात आणि त्या पुढे घेऊन जाण्यासाठी तितकी मेहनत लागत नाही, पण शून्यातून वर येण्यासाठी खूप काही करावं लागतं. तसंच खूप काही सोसावं देखील लागतं. म्हणूनच आपण जे काही करतो, मी तर म्हणेन अगदी छोट्याहून छोटी गोष्ट का होईना, आईशिवाय काहीच प्राप्त करू शकत नाही. सुरुवात असू दे किंवा शेवट, आईच्या परवानगीशिवाय अशक्य आहे. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि हेच खरं आहे व ते सगळ्यांनी मान्य करणं गरजेचंच आहे. तरच आपला निभाव लागू शकतो, जेणेकरून आयुष्याला एक चांगली दिशा मिळते. श्री स्वामी समर्थ.